संजय राऊत आणि कुणाल कामराचा डीएनए एकच असून शकतो, तो देखील वेडा आणि हे देखील वेडे आहेत, अशी टीका गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली आहे। चौकशी अर्थातच निष्पक्षपणे होणार आहे, परंतु ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान असतील, ज्या पद्धतीने माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, अशांवरती इतक्या खालच्या पातळीवरती टीका टिप्पणी करणं किंवा त्यांना अपमानित करणं एवढं काय फ्रीडम ऑफ स्पीच आपल्या भारतामध्ये नाहीये। म्हणून नक्कीच त्याला कायद्याच्या समोर त्याला कारवाईला समोर जावं लागेल। संजय राऊत सुद्धा बोलतायत की माझा आणि कुणालचा भेट झालेली आहे, आमचा डीएनए एकच आहे, डीएनए एकच आहे असं संजय राऊत जिस लेवल पे कुणाल कामरा ने माननीय उच्च न्यायालय हो, माननीय देश के पंतप्रधान हो, महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री हो, कुछ हिंदू देवताओं के ऊपर भी उन्होंने जिस तरीके से टीका टिप्पणी या फिर अपमानास्पद जो भी उन्होंने वक्तव्य किए है, मेरे ख्याल से कायदा ये उन्होंने जो भी उनकी जो स्टेटमेंट्स थी बिल्कुल वो फ्रीडम ऑफ स्पीच के अगेंस्ट थी। तो मेरे ख्याल से इसलिए उनको जो अपना महाराष्ट्र कायदा है उससे उनको जाना पड़ेगा। फोटो एकत्र झळकले, संजय राऊत म्हणतात माझा आणि त्याचा डीएनए एकच आहे, तो काही चुकीचं नाही बोलतात। संजय राऊतांचा आणि कुणाल कामरांचा डीएनए 100% एक होऊ शकतो, तरी शक्यता काय नाकारता येत नाही। किंवा ते जर का स्वतःच बोलत असेल तर सत्य देखील आहे, तो देखील वेडा आणि हे देखील वेडे आहेत। 2 पावलं मागे सरकले असते तर युती तुटली नसती आणि हे दिवस त्यांना पाहायला मिळाले नसते। गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। त्याचं वक्तव्य जरी असलं तरी कायद्यापेक्षा तो मोठा नाही आहे। कितीही त्यांनी वल्गना केल्या तरी शिवसेना त्याला आपल्या स्टाईलने धडा शिकवेल एवढी खात्री आम्ही आपल्याला या ठिकाणी देतो। राऊत म्हणतात की माझा डीएनए आणि कुणाल कामरांचा डीएनए एकच आहे, त्या पद्धतीने मला माहिती त्यांचा डीएनए काय आहे, शेवटी तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य आहे की 2014 जी युती तुटली त्यामध्ये फक्त 4 जागांवर ही युती तुटली, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार होता, उपमुख्यमंत्रीपद भाजपकडे होतं, मात्र शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे अडून बसले। 4 जागांसाठीच युती तुटली आहे खरोखर? हे बघा, त्यावेळेस त्या प्रक्रियेमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता नव्हता। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या माध्यमातून असेल किंवा चर्चेच्या माध्यमातून 2-3 जागेचाच फरक होता आणि कदाचित या 2 पावलं मागे सरकला असतो तर आजपर्यंत ती युती टिकली असते आणि हे दिवस त्यांना बघायला मिळाले नसते। पण मला तरी असं वाटतं की ज्यावेळेस घर फिरतं तेव्हा वासं फिरलं की घर फिरतं, तसा हा प्रकार झाला। संजय राऊत देवेंद्र फडणवीसांची सुद्धा प्रामाणिक इच्छा होती असं संजय राऊत म्हणतात। कुठेतरी पुन्हा एकदा राजकीय कूस बदलण्याच्या दिशेचे संकेत आहेत का? नाही, संजय राऊतांची आजचं वक्तव्य जे म्हटलं तुम्ही की त्यांची इच्छा होती देवेंद्रजींची, मग आमची इच्छा होती का युती तोडायची? अजित पवारांनी ज्यावेळेस शिवसेना तुटलेली होती आणि भाजपासोबत गेलेली होती, तुमचं बंड झालेलं, त्याच्यानंतर जे अजित पवारांनी टीका तुमच्यावरती केली तीच मी टीका केली असं कुणाल कामरांचं म्हणणं। बघा, कुणाल कामरांचं म्हणणं जरी काही असलं तरी एक राहिलेल्या माजी मुख्यमंत्र्याला सध्याच्या उपमुख्यमंत्र्यावर अशा पद्धतीचं टीका करणं मला तरी वाटतं हे शोभनीय नाहीये। हास्य विनोद हे करायचे असतात आणि निश्चितपणाने ते प्रत्येकाला आवडतात। बुरामत मानो होलीमध्ये पाहिजे त्या प्रकारचे हास्यविनोद महाराष्ट्रामध्ये होतात, त्याचा कोणाला राग येत नाही। या अशा पद्धतीने दाढी, चष्मा, रिक्षा, हे का कोणी दाढी वाढवणं काय चुकीचं आहे का? मला तरी असं वाटतं की हे वक्तव्य त्यांनी व्यक्तिगत माणसाची हानी करण्याचं वक्तव्य केलेलं आहे आणि शिवसेना काय ऐरी गैरी नाही आहे, त्याला दाखवून देईल काय असतं। अजित पवारांना तुम्ही माफ केलं, कारण की अजित पवारांनी देखील अजित पवारांनी देखील तुमच्यावर टीका केलेली, गद्दार म्हणून केली होती। अजित पवारांवर पण गद्दार म्हणून टीका झाली, तुमचा अर्थ प्रशांत कोरटकरला कोर्टाचं प्रोटेक्शन असल्यानं पोलीस विभाग काही करू शकला नाही। आमदार परिणय फुके यांची प्रतिक्रिया। असा इशारा दिलेला आहे। बघा, कोरटकर सारखे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर किंवा संभाजी महाराजांवर किंवा त्यांच्यावर काही जर या प्रकारचं वक्तव्य केलंय तर निश्चितच नुसतं कोल्हापूरची नाही, संपूर्ण महाराष्ट्राची ही भावना आहे की
या सगळ्या कुरडकर किंवा सोलापूरकर यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्या भावना आहेत, लोक आपला राग व्यक्त करतात आहे. मला वाटतं माझ्याही मनात तीच भावना आहे. आणि मला असं वाटतं की आता ते तिथचं काय सिच्युएशन आहे, पोलीस विभाग त्याला कसं हाताळतं ते मला वाटतं जे होणार ते चांगलं होणार. मिटकरी असेल किंवा काही विरोधक असतील यांचं असं म्हणणं आहे की नागपूर पोलिसांनीच त्याला आतापर्यंत मदत केली आणि म्हणून तब्बल 1 महिना हा पोलिसांच्या तावडीतून सुटू शकला. अशा नागपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली गेली पाहिजे, कोरटकरच्या संपत्तीची सुद्धा चौकशी केली गेली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली. बघा असं आहे की मिटकरीजींना मला असं वाटतं की याचा अभ्यास कमी आहे. ज्या दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, ज्या दिवशी त्यांची कंप्लेंट दिली त्या दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला कोरटकरवर. आणि त्यानंतर ते कोर्टात गेले आणि कोर्टाने त्यांना प्रोटेक्शन दिलं होतं. कोर्टाच्या प्रोटेक्शन असल्यामुळे पोलीस विभाग काही करू शकला नाही. आणि मी तुम्हाला मागे सांगितलं, कोर्टाचं प्रोटेक्शन हटवण्याकरता स्वतः फडणवीस साहेबांनी लक्ष घातलं, गृह विभागाने त्यात लक्ष घातलं आणि त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते काढून घेतलं. आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर 4 ते 5 दिवसात त्यांना अटक करण्यात आली. तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होते. आणि यामागे निश्चितच कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे. आणि कुठेतरी कोरटकरला या प्रकारचं काहीतरी वक्तव्य करून कोरटकर बद्दल मला असं वाटतं की काहीतरी आपण दिशाभूल करतोय. या कोरटकरवरती कडक से कडक कारवाई होणार. आणि हे मला असं वाटतं की या प्रकारचं काहीतरी बोलून अमोल मिटकरी काहीतरी दिशाभूल करतात. शांतता सुव्यवस्था राहावी कोल्हापुरात, यासाठी आपण काय आवाहन कराल? कारण इशारा ज्या पद्धतीनं देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे वातावरण कोल्हापुरातलं थोडंसं चिंताजनक बनलं. हे तर साहजिकच आहे की सगळे आपल्या भावना व्यक्त करतात आहे, आपला राग व्यक्त करतात आहे. तो राग प्रकट होणारच मला असं वाटतं. सर, कुणाल कामराने एकंदरीत स्टेटमेंट दिलेलं आहे, मी कुठल्याही परिस्थितीत माफी मागणार नाही आणि विशेष करून पोलीस आणि न्यायालयीन चौकशीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निष्पक्ष चौकशी होणार असेल तरच मी सामोरं जाईल. बघा असं आहे, कुणाल कामरा या प्रकारचं वक्तव्य करून स्वतः चर्चेत राहण्याचा हे प्रयत्न करत असतात. हे स्टँडअप कॉमेडियन हे ते एकदम हे जे सगळं स्टँडअप कॉमेडीचा जो प्रकार चालू आहे, अश्लील शिवीगाळ करणं, अश्लील जोक्स करणे, हे सगळ्यांचं काम आहे. कुठेतरी हे सगळं बंद झालं पाहिजे. दुसरं, कुणाल कामराने ज्या प्रकारचं वक्तव्य केलं हे काय पहिल्यांदा केलं नाहीये. ते याच्या आधी मोदीजींवर त्यांनी बोलले, फडणवीस साहेबांवर त्यांनी बोलले, अमित शहा साहेबांवर बोलले आणि देशातल्या इतर नेत्यांच्या बद्दल ते बोलत असतात. ते भारत तोडो यात्रा जी राहुल गांधींनी काढली होती त्याच्यासोबत ते चालले होते, त्या यात्रासोबत ते जोडले होते. निश्चितच कुठेतरी कुणाल कामराच्या मागे काँग्रेस पक्ष किंवा इतर पक्ष आहेत, ही माझी शंका आहे. संजय राऊत म्हणतात कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच आहे म्हणून. निश्चितच असणार, डीएनए एकच असतो. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरातील 132 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे 4 तालुक्यांना याचा फटका बसत असून या 4 तालुक्यांमध्ये काही ठिकाणी 8 ते 10 तासांची तर काही ठिकाणी 4 तासांचे लोड शेडिंग सुरू आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले. यावर बोलताना आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी याची दखल घेतली असून याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अभियंता यांना निर्देश देऊन लवकरात लवकर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासंबंधित सूचना केल्या आहेत. लोड शेडिंग बुधवारपासून पूर्ण विधानसभेत बंद होत आहे. आमगावला ट्रान्सफॉर्म जळल्यामुळे सबस्टेशन आहे 132 केव्हीचा सबस्टेशन आमगावला, तो जळल्यामुळे इतर गावांना त्याचा फटका बसला. आपण लगेच बैठक बोलवली, चीफ इंजिनियर यांना बोलवून बैठक घेतली आणि बुधवारपर्यंत 50चा आपण तिथे बसवतो आहे. आता लोड शेडिंग राहणार नाही. सिरपूर डॅमच्या पाण्याच्या संदर्भामध्ये बैठक झालेली आहे. ज्यांना ज्यांना आपल्याला पाणी द्यायचं होतं त्यांच्या शेड्यूलमध्ये घेतलेलं आहे आणि पुढच्या वेळेस ज्यांना आपण यावर्षी दिलं नाही त्यांना आपण पुढच्या वेळेस पाणी देणार आहोत शेतकऱ्यांना. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर व जय हिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी चषकामध्ये ऑस्ट्रेलिया कॅनबेरा संघ उपस्थित होता. या सामन्यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीर तांबे, आयोजक आमदार सत्यजित तांबे तसेच कांचन थोरात, दुर्गा तांबे, डॉक्टर मैथिली तांबे, ॲडव्होकेट सुहास आहेर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येकी 8 षटकांच्या झालेल्या या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन 11 संघामध्ये 6 ऑस्ट्रेलियन व 5 संगमनेरमधील स्थानिक तरुणी तर संगमनेर 11 मध्ये 6 संगमनेरमधील तरुणी व 5 ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश होता. सगळं जग शेवटी एक करण्याचं काम आपण केलं. आपल्या मुली आणि त्या मुली निम्मे वाटून घेतले आपण आणि मग खेळ सुरू झाला.
सुंदर खेळ त्यांनी केला, त्या सगळ्यांचं पहिलं अभिनंदन मी इथे करतो आहे. तुम्ही सर्वजण पाहण्यासाठी आलात, आनंद घेतला, याचाही आनंद आहे आम्हा सगळ्यांना. आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेतला, धडपड त्यांची. ऑस्ट्रेलियातून ह्या मुली इथपर्यंत येणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. ऑस्ट्रेलिया एकंदर तिथलं ते वेगळं चित्र आपण पाहतो, तसा ते देश आहेत, तसे राहणीमान आहेत. आपण संगमनेरला आले, त्यांनी संगमनेरचा खूप आनंद घेतला, त्या खूप हॅपी आहेत, सगळ्या खूप आनंदी आहेत, सगळ्या संगमनेर खूप आवडला आम्हाला सगळ्यांना. आणि म्हणून त्यांचं हे सगळं ते सतीश तांबे यांनी केलं आणि त्यांची सगळी टीम, मदत करणारे सगळे जे होते मदतगार, त्या सगळ्यांचं, खेळाडूंचं अभिनंदन, मदत करणाऱ्यांचं अभिनंदन आणि तुम्ही पाहण्यासाठी आले तुमचं सगळ्यांचं अभिनंदन या निमित्तानं मी इथे करतो आहे. दादा, मला इन्व्हाइट केलं तुम्ही, खूप चांगला एक्सप्लोजर. मला पहिलं तर तुम्ही खूप वेळा मला जमलं नाही मॅचेसमुळे, जेन्युअनली मी मॅचेसमध्ये होते, त्यामुळे मी तुम्हाला त्यावेळेस मला येता नाही आलं. पण यावेळेस मी खरंच मला मनापासून यायचं होतं, कारण मी इथे येऊन खेळली आहे. ज्यावेळेस एक खूप छोटं ग्राउंड होतं, आतमध्ये मातीचं ग्राउंड असताना, तर खूप छान मेंटेन केलं आहे, ग्रास आहे, असं वाटत नाही आहे मी संगमनेरमध्ये आले. बिकॉज या खरंच प्राऊड मोमेंट आहे माझ्यासाठी की जेव्हा मी संगमनेरमधनं बाहेर पडले आणि पुण्यात मला या फॅसिलिटीजसाठी जायला लागलं. पण आत्ता या सर्व फॅसिलिटीज तुम्हाला संगमनेरमध्ये अवेलेबल होत आहेत. सो खरंच हा खूपच प्राऊड मोमेंट आहे आपल्या सगळ्या संगमनेरकरांसाठी. सो हा जो एक्सप्लोजर दादांनी आपल्यासाठी आणला आहे, एवढे सगळे ऑस्ट्रेलियन प्लेयर्स आले, एक एक्सपिरियन्स प्लेयर्स आहे, त्याच्यामध्ये इंटरनॅशनल्स पण खेळत आहेत काही लोक. सो असा एक्सप्लोजर आपल्याला मिळत असेल तर तो दिवस लांब नाही आहे जे आपल्या संगमनेरमधनं पण खूप चांगल्या चांगल्या स्टेट प्लेयर घडतील आणि पुढे इंटरनॅशनल किंवा आपल्या भारतासाठी IPL साठी घडतील. सो थँक्यू सो मच दादा, मला इन्व्हाइट केलं आणि हा सगळा एक्सप्लोजर तुम्ही संगमनेरमध्ये आणताय. डेफिनेटली पुढे पण आपण एक या ठिकाणी WPL, छोटी एक मिनी WPL संगमनेरकरांसाठी ऑर्गनाईज करू आणि एक छान प्लॅटफॉर्म आपण अजून तयार करून त्यांना प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच दादा. वैराग परिसरातील मालेगाव शिवारात अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष बागा आडव्या झाल्यात. मालेगावचे शेतकरी सुभाष घोडके यांच्या 1 हेक्टर द्राक्ष बागेला याचा फटका बसलाय. ऐन काढणीला आलेले द्राक्ष जमीनदोस्त झाल्यामुळे 15 ते 20 लाख रुपयांचं नुकसान झालंय. तसेच त्यामुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून केली गेली आहे. काल सोमवार सुभाष नागनाथ घोडके काल सोमवार 4:15च्या टायमाला वारा आणि पाऊस, वादळी वारा आणि पाऊस, त्यात म्हणजे 1 हेक्टर बाग माझी कोलमडलेली आहे. तर त्यात माझं कमीत कमी 15 ते 20 लाखाचं नुकसान झालेले आहे. तर ह्याने सरकारनं ह्याची दखल घ्यावी, तातडीनं मला भरपाई द्यावी. असं बसून हे करावं. छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील धूत हॉस्पिटल जवळ बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. जालना रोडवरील श्रीराम नगर स्टॉपवर कारला भीषण आग लागली. आगीत कार जळून पूर्णपणे खाक झाल्याचं स्पष्ट झालंय. तर मुख्य महामार्गावर जालन्याकडून येणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. बघ्यांची मोठी गर्दी, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. काल रात्री सिलेंडर नेणारा एक ट्रक धारावीतील एका भागात नो पार्किंग मध्येच पार्क करण्यात आला होता आणि रात्रीच्या सुमारास त्या ट्रकमधील एका सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे ट्रकमधील इतर सिलेंडर्सचाही एकामागोमाग एक स्फोट झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं. एकूण 10 ते 12 सिलेंडरचा स्फोट झाल्यानं मोठा भडका उडाला आणि आजूबाजूच्या 100 मीटर पर्यंत उभ्या असलेल्या गाड्या तसेच ट्रक आगीत भस्मसात झाले.
24 तासांपूर्वी भडकलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते, तर परिसरात उडलेले सिलेंडरचा शोध घेऊन सिलेंडरवर पाणी मारत कूलिंग करायचं काम सुरू आहे। मात्र या आगीमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सुदैवानं या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, पण यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय। नागरिक घर सोडून सुरक्षित ठिकाणी धावले। दरम्यान धारावी सिलेंडर स्फोट प्रकरणात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। मेरा नाम सचिन है। क्या हुआ था रात को, कैसा हादसा था? मतलब ब्लास्ट तो पूरा गाड़ी से हुआ, मतलब एक लीकेज था मेरे ख्याल से, तो उसमें इधर पब्लिक सिगरेट वगैरह गांजा पीने के लिए, तो उसके हिसाब से वो हुआ। लीकेज था एक की वजह से सब फूट गया। कैसी यहाँ पर हालत कुछ लोग बच्चों को लेके भाग रहे थे, मगर उसकी वजह से मैं किसको तकलीफ होएगा करके सब पब्लिक भाग रहे थे। गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विभागाद्वारे 11 शासकीय आदिवासी शाळा या चालवण्यात येतात। या शासकीय आदिवासी शाळांमध्ये शाळा व्यवस्थापक समितीच्या सदस्यांची सभा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीद्वारा शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची शासकीय आश्रमशाळा, संबंधित कोणकोणत्या तक्रारी तसेच उणिवा आहेत या संबंधांनी 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। या कार्यशाळेत विशेष म्हणजे आदिवासी नक्षल भागातील शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी एका SMS वर कार्यशाळेला उपस्थिती लावली। आज देवरी प्रकल्प आदिवासी विकास विभाग देवरी प्रकल्पाच्या मार्फत 2 कार्यक्रम होते। एक शाळा व्यवस्थापन समितीच्या आमच्या ज्या 11 शाळा आहेत आणि EMRच्या अशा 12 शाळांची कार्यशाळा घेतली होती। येणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रामध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या काय अडीअडचणी आहेत आणि नवीन शैक्षणिक सत्रामध्ये माननीय मंत्री महोदयांनी जे मागे 1 दिवस मुक्कामामध्ये जे हे केलं, भेट दिल्यानंतर काही उणिवा दुरुस्ती होत्या, त्या उणिवा दिल्यानंतर त्यांनी काही नवीन शैक्षणिक सत्रांचे नियोजन करण्यासंदर्भात सुचवलं होतं। त्या अनुषंगाने आपण यांच्या काही अडीअडचणी दिवसभरामध्ये इथं जाणून घेणार आहे आणि त्या येणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे। या कार्यशाळेसाठी आपण एक SMS ची एक सिस्टीम डेव्हलप केलेली आहे ॲपच्या माध्यमातून। तर आपण जे सरळचा जो डाटा आहे त्या डाटाच्या माध्यमातून या माझ्याकडे 11 शाळांमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्या सर्व पालकांचे मोबाईल नंबर घेऊन त्यांना सगळ्यांनी SMS पाठवले होते। शाळा व्यवस्थापन समितीला पण आपण सगळ्यांनी SMS पाठवले होते। त्यांना या ठिकाणी येण्या जाण्यासाठी वाहनाची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे। नक्कीच येणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये आमचं प्रशासन असेल, शिक्षक विरुद्ध मुख्याध्यापक असतील आणि जे पालक असेल, या दोघांनी मिळून त्या आश्रमशाळेतल्या काही उणिवा आहेत त्याच्या संदर्भात ज्या आमच्या इथं आज दिवसभर चर्चामधून ज्या काही गोष्टी बाहेर येतील त्या मधल्या जो काळ आहे एप्रिल, मे, जूनचा जो सुट्ट्याचा कालावधी राहतील शैक्षणिक सत्राचा, त्यामध्ये आम्ही त्या उणिवा दूर करून पुढच्या शैक्षणिक सत्रात तसं चांगल्या ताकदीनं ही सुरुवात करू। त्याचबरोबर मिशन शिखरसारखा उपक्रम होता, जिथं आपण नीट JEE CETसाठी यावेळी काही NIT IITचे मुलं आपल्याला प्राध्यापक म्हणून लाभलेले, ज्यांनी कोटामध्ये वगैरे चांगले हे फॅकल्टी म्हणून काम केलेले आहेत त्यांना, आणि आपण ते सत्र आयोजित केलेलं आहे जिथे आपण 100 मुलांना गोंदिया जिल्ह्यातल्या आदिवासी याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळा असतील, वसतिगृह असतील, आश्रमशाळा शासकीय असतील, अनुदानित आश्रमशाळा असतील, त्यातले मुलं तिथं आहेत, त्यांनासुद्धा आपण येणाऱ्या एप्रिलमध्ये जे नीट JEE CETचे अभ्यास परीक्षेचं शेड्यूल आहे त्याच्या आधी आपण त्यांना क्रॅश कोर्स आणि बाकी सगळे नोट्स असतील, इतर काय असतील, त्यांचं दिवसभराचं सत्र आहे, त्यांना त्याचाही त्यांना येणाऱ्या भविष्यामध्ये फायदा होईल त्यांचा। आदिवासी विकास प्रकल्प देवरीच्या माध्यमातून मिशन शिखर आणि 1 दिवसीय कार्यशाळा याचं आयोजन करण्यात आलं होतं। याच्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत आणि पालकांसोबत माझा संवाद झालेला आहे। निश्चितच आपल्या आदिवासी विकास विभागाचे मंत्री आदरणीय डॉक्टर अशोक उईके साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार आपला विद्यार्थी, आश्रमशाळेचा विद्यार्थी हा उच्च शिक्षित झाला पाहिजे, इंजिनियर, डॉक्टर झालं पाहिजे, याच्यासाठी म्हणून स्वतंत्र त्यांच्यासाठी क्लासेस आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत। देवरी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी कासिद साहेब यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे। येणाऱ्या काळात आपल्या विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारचे त्रास होऊ नये, मग MBBSची ॲडमिशन असेल, BMSची ॲडमिशन असेल, इंजिनिअरची ॲडमिशन असेल, याच्यामध्ये पालकांना कुठल्याच प्रकारचं आर्थिक भूदंड होऊ नये याच्यासाठी सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। तशा प्रकारची सूचना आपण माननीय प्रकल्प अधिकारी यांना दिलेला आहे। 28 मार्चपर्यंत प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडीत रवानगी, न्यायालयानं मंजूर केली 3 दिवसांची पोलीस माहिती।
सरकारी वकील सूर्यकांत पवार यांची माहिती, तर गरज वाटल्यास पोलीस कोरटकरची पोलीस कस्टडी वाढवू देखील शकतात. प्रशांत कोरटकर या आरोपीला आज पोलिसांनी अरेस्ट केल्यानंतर माननीय कोर्टामध्ये हजर केलेलं होतं. त्याची एकूण 7 दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसांनी मागितलेली होती, परंतु 28 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी न्यायालयाने मंजूर केलेली आहे. काही बंधनांमुळे मला फॅक्ट वरती आणखी तपासातल्या प्रोग्रेस वरती बोलता येणार नाही, परंतु त्याची 28 तारखेपर्यंतची कस्टडी जी आहे ती न्यायालयाने मंजूर केलेली आहे. तर युक्तिवादामध्ये मुद्दे तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय की ज्यामुळे पोलीस कोठडी यासाठी आवश्यक ते मुद्दे सगळे आपल्याला पोलिसांच्याकडून मिळतील. मला थोडं काही बंधनांमुळे मी ते सांगू शकत नाही. आपल्याला प्रोग्रेस जो आहे आणि त्या ज्या फॅक्ट आहेत, ज्या कारणांकरता कस्टडी मागितलेली होती त्याबद्दल आपल्याला पोलिसांकडून इतंभूत माहिती मिळून जाईल. पण 7 दिवसांची आपण पोलीस कोठडीची मागणी केली होती, 3 दिवस मिळाले. खरं तरी पुरेशी आहे का? कारण कोल्हापूर पोलिसांना नागपूरपर्यंत तपास करायचा. जर का त्या मुदतीमध्ये जर का तपास पूर्ण नाही झाला तर पोलीस पुन्हा त्याची पुढे वाढीव कस्टडी मागू शकतात. 15 दिवसापर्यंत कस्टडी मागण्याचा अधिकार पोलिसांचा आहे. प्रशांत कोरटकर याच्या विरोधात ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी युक्तिवादात 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. जे क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये पूर्वी कलम 41 होतं, जे आता BNSS मध्ये 35 झालेलं आहे. त्याच्यानुसार आरोपीला अटक करायची असेल तर त्याला नोटीस दिली पाहिजे. या मुद्द्यावर आरोपीचे वकील जास्त वेळ युक्तिवाद करत होते. त्यांचं म्हणणं कायद्याच्या दृष्टिकोनातून इतर केसेससाठी बरोबर असू शकते, पण या केसेसमध्ये ते गैरलागू स्वरूपाचं आहे. कारण की जेव्हा अटक करण्यासारखा गुन्हा नसेल त्यावेळेस 41 ची नोटीस दिली पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे, असं सुप्रीम कोर्टाने अर्नेश कुमारच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. परंतु जेव्हा पोलिसांनी आता नवीन BNSS कायद्यानुसार पोलिसांनी कारण दिले पाहिजे की अटकेचे कारण काय काय, तुम्हाला अटक का करतो आम्ही, याच्याबद्दलचे कारण कोल्हापूर पोलिसांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना केलेली अटक कोणती बेकायदेशीर नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये FIR दाखल झाल्यापासून कोणतंही सहकार्य केलेलं नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, म्हणजे आरोपींच्या म्हणण्यानुसार, ते फरार नव्हते, ते सतत हजर होते. या कोर्टामध्ये हजर होते, त्या कोर्टामध्ये हजर होते. म्हणजे काय की वकिलांच्या मार्फत त्यांनी जे अर्ज केले होते याचा अर्थ आपण असा धरायचा की ते हजर होते. आणि दुसरा, त्यांनी एक गोष्ट सांगितली की नागपूरच्या पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज दिलेला होता की माझ्या आवाजाचे नमुने कधी घ्यायचे आहे ते सांगा, मी यायला तयार आहे. आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे की पोलिसांनी आम्हाला बोलवलंच नाही. आता अर्ज कोणी दिला, अर्ज केव्हा दिला आपल्याला काही माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. परंतु जो आरोपी समोर उपस्थितच नाही, ज्याच्या पत्त्यावर तो नाही आणि तो कुठे आहे माहिती नाही, त्याला पोलिसांनी कुठे बोलवायला जायचं? म्हणजे तो स्वतः मिस्टर इंडिया सारखा गायब झालेला असेल तर त्याला बोलवायचं कसं? आणि मग पोलिसांवरच परत आपण खापर फोडायचं की त्यांनी आम्हाला बोलवलंच नाही. आता 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे आणि माझं म्हणणं आहे की 7 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा अपूर्ण आहे, पण प्राथमिक पातळीवर 7 दिवसाची पोलीस कोठडी पूर्णच्या पूर्ण दिली पाहिजे. सगळ्या 7 दिवसांची कोर्ट काय ऑर्डर करेल ते आपल्याला माहित होईलच. कारण की आवाजाचे नमुने जे घ्यायचे आहे ते अत्यंत शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून घ्यायचे असतात. 5 जणांचे आवाजाचे नमुने घ्यायचे असतात. नंतर आपल्या आवाजामधून जे काही वेगवेगळे गोष्टी असतात त्याच्यामध्ये स्वर आणि व्यंजन हे महत्वाचे असतात आणि आवाज बदलला जाऊ शकतो, आवाज मुद्दामून वेगळा काढला जाऊ शकतो. त्यामुळे आरोपीचं वेगवेगळ्या वेळेस व्हर्जन घेणं आवश्यक आहे. त्यासाठी सुद्धा न्यायालयाने आज आदेश करणं आवश्यक आहे. जर त्यांनी ते आज आदेश केले नाही व्हॉइस सॅम्पल घेण्याचे, तर पोलिसांना व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी पुन्हा पुढच्या वेळेस अर्ज करावा लागेल, सेपरेट अर्ज करावा लागेल आणि त्याचे व्हॉइस सॅम्पल घेण्याची प्रक्रिया करावी लागेल. जे तक्रारदार आहेत त्यांनी ऑडिओ व्हिडिओची क्लिप अशा पद्धतीचा युक्तिवाद गेल्या सुनावणीवेळी केला, आता देखील तसाच युक्तिवाद केलेला आहे. इंद्रजित सावंत यांना कोल्हापुरातलेच नाही तर महाराष्ट्रातले सगळेजण ओळखतात. इथे अत्यंत संयमित पद्धतीने इतिहास सांगण्याचं काम करतात. इतिहास अभ्यासक खऱ्या अर्थाने कसे असतात हे इंद्रजित सावंत यांनी सातत्यपूर्ण त्यांच्या कामातून दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी मुद्दामून तो व्हिडिओ किंवा ऑडिओ काय असेल, ऑडिओ क्लिप ही व्हायरल करणं हे शक्य नाही. ते व्यथित झालेले होते की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना काही बोललं जाते, त्यांच्या आईबद्दल म्हणजे जिजाऊबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका घेणारे लोक सुद्धा धडधडीतपणे ते बोलतात आणि त्यांना काहीच होत नाही. यामुळे ते व्यथित झाले आणि त्यांनी ती ऑडिओ क्लिप सकाळी व्हायरल केलेली आहे. कारण की इतका वेळ ते झोपू शकले नाही. ते सातत्याने विचार करत राहिले की आपण आता हे काय करायचं, कुठे जायचं.
आणि त्यांनी ती ऑडिओ क्लिप जर व्हायरल केली असेल तर आज सोशल मीडिया हे एक लोकांचं सुद्धा माध्यम आहे, लोकांचं एक न्यायालय आहे. तिथे माहिती झालं पाहिजे जे चेहरे वाईट आहेत, जे चेहरे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करतायत त्यांचे चेहरे समोर आले पाहिजे. असं जर त्यांना वाटलं असेल तर त्याच्यामध्ये कोणतेही गुन्हेगारी कृत्य नाही. अशा प्रकारे व्हायरल केल्यामुळे त्यांनी गुन्हा केला असं मुळीच होत नाही. त्यांनी आरोपींच्या वकिलांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की ऑफेन्स यांच्यावर रजिस्टर व्हायला पाहिजे होता, पण जर मुळात ते बोललेच नसते तर यांचं व्यतीत होणं राहिलं नसतं. त्यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा काही प्रश्न राहिला नसता. त्याच्यामुळे आपण काही बोलायचं आणि मग दुसऱ्यावर जबाबदारी टाकायची की तुम्ही असं करायचं नाही, हे अत्यंत चुकीची भूमिका ही आहे असं मला वाटतं. सर 25 किंवा तुमच्या बाजूने करण्यात आला, याबाबत 1 महिन्याचं प्रोसिडिंग्स काय असू शकतात कोर्टकरांच्या बाबत? जसं आता त्याचे एक सहकारी कोणीतरी सापडलेले आहेत, परीक्षित का काही नाव आहे त्याचे, आणि याच्या व्यतिरिक्त पण इतर लोकांनी त्यांना मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणाकोणाला त्यांनी मदत केली, ते कुठे कुठे जेवले, इनफॅक्ट माझं तर म्हणणं आहे काय काय जेवले, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे. कारण की संपूर्ण महाराष्ट्र भावनिकदृष्ट्या व्यतीत झालेलं असताना हे मात्र तिथे मजा करत फिरत होते सगळीकडे आणि अक्षरशः चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयासमोर राहिले असं म्हणतात. त्यामुळे चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाच्या समोर जर यांनी वास्तव्य केलं असेल तर चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयातल्या किंवा चंद्रपूर पोलीस स्टेशन मधल्या त्या संबंधित पोलीस स्टेशन मधल्या सीसीटीव्हीचं फुटेज सुद्धा कोल्हापूर पोलिसांनी मागितलं पाहिजे की त्याची रेंज किती आहे, त्या सीसीटीव्ही फुटेजची त्याच्यामध्ये हे दिसतात का, हे सुद्धा बघितलं पाहिजे. कारण की इतक्या जवळ पोलिसांच्या राहूनही आपण फरार आहे आणि आपण कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही, कारण की आपल्या मागे कोणीतरी सत्ताधीश आहे, अशी भूमिका असेल तर ते चुकीचं आहे. मुळात मी सुरुवातीपासून हे सांगतोय की यांची लढाई, माझी लढाई किंवा आम्ही सगळेजण जे लढतो आहे, कोणाची लढाई प्रशांत कोरटकर या व्यक्तीविरुद्ध नाही आहे. ही प्रवृत्तीच चुकीची आहे की जी काही बोलेल, कसंही बेताल वक्तव्य करेल, कोणाचाही अपमान करेल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करेल, हे महाराष्ट्रात चालणार नाही. हे सांगणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठीची ही मोहीम. गाडी कोणाची होती मला माहित नाही. आता त्यांनी तर त्या 6.5 कोटीच्या वगैरे सगळ्या गाड्या वापरण्याचं पण रेकॉर्ड केलेलं आहे. एक पत्रकार म्हणून तुम्हाला त्याचं आश्चर्य वाटत असेल, पण असे सुद्धा काही पत्रकार महाराष्ट्रात तयार होत आहेत. त्या सगळ्या गाड्यांची माहिती घेतली पाहिजे की त्यांच्याकडून त्या कशा आल्या, कुठून आणल्या, याबद्दलची माहिती सुद्धा पोलीस घेतील. कारण की तपासाच्या भागामध्ये आता सगळंच येणार, कारण की त्यांनी ज्या ज्या माध्यमांचा लपून बसण्यासाठी, पळून जाण्यासाठी उपयोग केला त्या सगळ्यांची माहिती घेतली. सर प्रायमा फेसी मोबाईल डेटामध्ये काही टॅम्परिंग झालं असं वाटतंय? सर्वात पहिले उच्च न्यायालयामध्ये जेव्हा इंटरिम जामीनसाठीचा अर्ज सुनावणीसाठी आला होता मागच्या वेळेस, तेव्हाच सरकारी वकिलांतर्फे सांगण्यात आलं होतं, आम्ही हे म्हटलेलं नव्हतं, आम्हाला माहिती नव्हतं, सरकारी वकिलांतर्फे सांगण्यात आलं होतं की मोबाईल मधला डेटा त्यांनी त्याला काय म्हणतो, मोबाईल आपण हे केलेलं आहे, फॉर्मॅट केलेला आहे. आता मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा फॉर्मॅट करणे, डिलीट करणे, इरेज करणे याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. त्यामुळे फॉर्मॅट केलेला डेटा बरेचदा मिळू सुद्धा शकत नाही. आता आरोपींचं म्हणणं असं आहे कोर्टामध्ये की त्यांच्या मोबाईलवरून यांना फोन आलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे जवळपास. त्यामुळे बाकीचा डेटा कशाला पाहिजे, त्याची काय गरज आहे? त्याची गरज आहे कारण की मोबाईल हे जर माध्यम असेल धमकी देण्याचं, तर याच्यापूर्वी तुम्ही कोणाकोणाला काय काय पाठवलं, यांच्याशी संवाद झाल्यानंतर तुम्ही कोणाकोणाला काय पाठवलं, कोणाला काय कळवलं, हे सुद्धा कळणं आवश्यक आहे. कारण की याचा अर्थ तुमच्या सोबत अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले लोक कोण याची माहिती नक्कीच पोलिसांसमोर आली पाहिजे. ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आपले पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाची आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे ग्रामीण जिल्ह्याकरिता एक पोलीस डिजिटल व्हॅन सुरू करण्यात आली असून या डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावखेड्यात जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. या पोलीस डिजिटल व्हॅनमध्ये आता ग्रामीण भागातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जावं लागणार नसून त्यांच्या तक्रारीचे निवारण या पोलीस डिजिटल व्हॅनमध्येच होणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी दिली आहे. तर शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा 7 कलमी कार्यक्रमामध्ये नवीन इनिशिएटिव्हच्या संदर्भामध्ये एक मुद्दा आहे. त्या अनुषंगानं जे आहे ते आम्ही CCTVचा जसा प्रकल्प राबवला तसाच प्रकल्प जो आहे की नवीन आम्ही डिजिटल व्हॅन तयार केलेली आहे. अशा प्रकारची ही जी डिजिटल व्हॅन आहे, ह्या डिजिटल व्हॅनमध्ये काही आम्ही उद्दिष्ट ठेवलेले आहेत.
त्याच्यामध्ये नेमकं जे आहे ते नवीन कायदे जे आहेत, नवीन कायद्याच्या संदर्भामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी ह्या व्हॅनचा मोठ्या प्रमाणावर आम्ही वापर करणार आहे. आमच्याकडे आदिवासी पाडे, त्याचबरोबर रिमोट विलेजेस आणि अशी दूरवरची ठिकाणं जी आहेत ती अशी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन नेमका कायदा काय आहे, त्याचबरोबर ह्या कायद्यामध्ये महिला त्याचबरोबर बालक याच्या अनुषंगानं काय प्रोव्हिजन्स आहेत, काय शिक्षेची कलम आहे, किती शिक्षा जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये कुठे वाढवलेली आहे पूर्वीच्या कायद्याच्या तुलनेमध्ये. तर ह्या सगळ्या बाबीचं जे आहे ते अवेअरनेस म्हणजे त्यांच्यामध्ये जनमानसामध्ये याचा प्रचार करणं कायद्याच्या अनुषंगानं हा याच्यातला पहिला मुद्दा आहे. त्याचबरोबर जे आहे ते महिला आणि मुलांची सुरक्षितता ह्याच्या अनुषंगानं जे आहे ते आपण जसं पोलीस दीदी, पोलीस काका यांचे प्रोग्राम घेतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये आम्ही ॲनिमेटेड फिल्म्स लावणार आहे. आणि चाइल्ड मॅरेज असेल, आमच्याकडे बॉन्डेड लेबर्स याच्या संदर्भामध्ये वीटभट्टीवरची आदिवासी मुलं आहेत, लहान मुलं, ह्यांचा पण या ठिकाणी किंवा महिला आहेत, पुरुष आहेत, ह्यांचा वापर होतो. तर त्या ठिकाणी त्याच्याबद्दलचा अवेअरनेस क्रिएट करून त्याबद्दलचा कायदा नेमका काय सांगतो ह्या अनुषंगानं जे आहे ते त्याच्याबद्दल आम्ही अवेअरनेस करणार. त्याचबरोबर ज्या ठिकाणी जे आहे ते महिला आणि पुरुष याच्या अनुषंगानं जे आहे ते आम्ही त्यांच्यामध्ये तक्रारी असतील काही त्या ग्रामीण भागामधल्या, त्या तक्रारीच्या अनुषंगानं जे आहे ते तक्रार निवारण दिन जसं आम्ही शनिवारी पोलीस स्टेशनला घेतो त्याचप्रमाणे हे जे वाहन आहे ते काही गावांमध्ये अशा प्रकारचं वाहन तक्रार निवारण दिनाच्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी जाईल आणि तक्रार निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी ऑफिसर अंमलदारची नेमणूक करण्यात आलेली आहे, महिला अंमलदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर जे आहे ते काही दूरवरच्या भागामध्ये जर पोलीस स्टेशनला तक्रारी देण्यासाठी कोणी येऊ शकत नसेल तर त्यांची तक्रार पण आपलं पोलीस स्टेशन म्हणून त्याच ठिकाणी घेण्यात येईल. आणि याच्यामधून जे आहे ते जनता आणि पोलिसांमधला जो समन्वय आहे तो चांगला वाढीला लागेल. आणि त्याचबरोबर तक्रारीचं योग्य वेळी निरसन करण्यासाठीचा आम्ही प्रयत्न करू. आणि अवेअरनेस जो आहे तो सोशल अवेअरनेस तो सुद्धा वाढवणं आणि नवीन कायद्याबद्दलचा अवेअरनेस वाढवणं या अनुषंगाने ही जी आहे ती अशा प्रकारची व्हॅन तयार करण्यात आली. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.